नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिगंबर वसंत इंगळे स्वागत करतो तुमचं आजच्या या सेशनमध्ये. मित्रांनो, आज आपण सॉईलचा पुढचा पार्ट बघणार आहे. मी इंट्रोडक्शन काय जास्त वेळ घेत नाही. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बरंच काही बोललो. आज डायरेक्ट आपण मुद्द्याला घालू आणि आजच्या सेशनमध्ये आज आपलं दुसरं लेक्चर आहे. आपल्या सिरीजमधलं हे दुसरं लेक्चर आहे. आज आपण रॉक्स आणि मिनरल्स हे बघणार आहे. तर तेही त्यातल्या त्यात आजच्या सेशनमध्ये आपण रॉक्स बघणार आहे आणि इथून पुढच्या अंकामध्ये आपण मिनरल्स घेऊ. तर कोणतेही वेळ वाया न घालता आपण डायरेक्ट विषयाला हात घालू. बघा आता, व्हॉट इज रॉक्स. रॉक्स आर द मटेरियल, मी एकदा वाचतो आणि मग सांगतो. रॉक्स आर द मटेरियल दॅट फॉर्म फ्रॉम द इसेन्शियल पार्ट ऑफ द अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्टचा एक इसेन्शियल पार्ट आहे. शिलावरणाचा तो एक महत्त्वाचा घटक आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. रॉक्स आर हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर कॉम्प्रायझिंग वन ऑर मोर रॉक फॉर्मिंग मिनरल्स. रॉक एक हार्ड मास असतं मिनरलचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक किंवा अनेकही मिनरल्स असू शकतात. या सर्वांचं बनून जो काही एक बॉडी बनते, एक मास बनते, त्याला आपण रॉक म्हणतो. रॉक्स आर फॉर्म फ्रॉम द मोल्टन मटेरियल नोन ॲज मॅग्मा. आता आपल्याला मॅग्मा आणि लावा याच्यामध्ये फरक आहे. मॅग्मा म्हणजे जो जमिनीच्या आत राहून आतल्या थंड झाला तो मॅग्मा, आणि जो जमिनीवर वर येतो तो लावा. तर ते मोल्टन मटेरियल म्हणजेच काय की जो काही खडक असतो आतला पृथ्वीच्या गर्भामध्ये, तो जास्त उष्णतेमुळं वितळतो, त्याचं पाणी होते आणि त्यालाच आपण मॉल्टन मटेरियल म्हणतो. मॉल्टन मटेरियल म्हणजे काय, सेमी सॉलिड मटेरियल असते ते, आणि ते नंतर बाहेर आल्यानंतर त्याचं क्रिस्टलायझेशन होतं. क्रिस्टलायझेशन होऊन मग नंतर ते हळूहळू थंड होतं आणि मग त्याचं रॉक्समध्ये रूपांतर होतं. आता हे झालं रॉकची डेफिनेशन. आता घेऊ नेक्स्ट. फॉर्मेशन ऑफ रॉक्स. कूलिंग अँड कन्सोलिडेशन ऑफ मॉल्टन मॅग्मा विदिन ऑर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तुम्हाला मी मग सांगितलं की जो मॉल्टन मॅग्मा असतो तो खूप गरम असतो आणि त्या उष्णतेमुळंच त्याचं पाणी झालेलं असते, तो वितळलेला असते. मग त्याच्यामुळं तो जो वर येतो, त्याच्या अर्थ सरफेसवर येतो, त्यामुळं तो हळूहळू थंडा होतो आणि कन्सोलिडेशन होतं. ते एकत्र येतं, घट्ट होतं, थंड होतं, घट्ट होतं. आणि एकतर कसं आहे, एकतर पृथ्वीच्या गर्भामध्ये तो थंड होतो किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन तो थंड होतो. त्यामुळे त्याचे दोन प्रकार पडतात. एक त्याला दोन्हीला इग्नियस रॉकच म्हणतात, आग्नेय खडकच आपण म्हणतो. पण जर तो आतमध्ये थंड होत असेल तर त्याला इंट्रुसिव्ह रॉक म्हणतो. इंट्रुसिव्ह म्हणजे आत. आणि जर तो पृष्ठभागावर येऊन थंड होत असेल तर त्याला आपण एक्सट्रुसिव्ह रॉक म्हणतो, ठीक आहे. आता हे दोन प्रकार आहेत इग्नियस रॉकचे, आणि इग्नियस रॉकलाच आपण प्रायमरी रॉक्स म्हणतो, म्हणजे प्राथमिक खडक. इग्नियस रॉकला आपण काय म्हणतो, प्राथमिक खडक, कारण त्याची तो पहिली स्टेज आहे तयार होण्याची. त्याच्यापासून मग सेडिमेंटरी रॉक्स, त्याच्यानंतर मेटामॉर्फिक रॉक्स, हे रॉक्स आपल्या इग्नियस रॉक्सपासून तयार होतात. त्याचंच पुढं थोडं त्याच्यामध्ये वेदरिंग होऊन त्या रॉकची परत वेदरिंग होऊन परत स्तरित सेडिमेंटरी रॉक म्हणजे स्तरित खडक, म्हणजे वेगवेगळे थर साचत जाऊन त्याच्यावर दाब येऊन त्याच्यामध्ये सेडिमेंटरी रॉक्स तयार होतात. आता बघा पुढचं, ट्रान्सपोर्टेशन अँड सिमेंटेशन ऑफ प्रायमरी रॉक्स. आता प्रायमरी रॉक कोणते येतं, इग्नियस रॉक. आपण बघितलं इग्नियस रॉक हे प्रायमरी रॉक. त्याच्यामध्ये दोन टाईप, एक इंट्रुसिव्ह रॉक, एक एक्सट्रुसिव्ह रॉक. जर पृथ्वीच्या जो मॅग्मा आहे तो पृथ्वीच्या आतमध्ये थंड होत असेल, गर्भामध्ये थंड होत असेल पृष्ठभागाच्या खाली, तर तो इंट्रुसिव्ह रॉक. जर त्यालाच प्लुटॉनिक रॉक आपण असं म्हणतो. जर तो बाहेर येऊन थंड होत असेल पृष्ठभागावर तर त्याला आपण एक्सट्रुसिव्ह रॉक म्हणतो. एक्स म्हणजे बाहेर आणि इन म्हणजे आत. याच्यावरून ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. एक्सट्रुसिव्ह रॉकचं उदाहरण काय आहे, बेसाल्ट खडक, ठीक आहे. कारण बेसाल्टवर आहे ना, महाराष्ट्राचं जे पठार आहे ते पूर्ण बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट स्टेज, मग काय होईल, वेदरिंग होईल. या खडकालाही कुठेतरी झीज या खडकाची होणार आहे. पाण्यामुळं, टेम्परेचरमुळं बऱ्याच गोष्टी खडकावर परिणाम करतात. मग काय होतं, खडकाचे छोटे छोटे तुकडे होतात किंवा खडक फुटतो, आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वहन, आणि सिमेंटेशन ऑफ प्रायमरी रॉक्स म्हणजे त्याचं एक तर वहन होणार आणि कुठंतरी ते वहन होऊन साचणार. सिमेंटेशन म्हणजे काय, एका जागेवर ते पूर्ण परत एकदा एकत्र येणार आणि घट्ट होणार, ठीक आहे. त्याला आपण सेडिमेंटरी रॉक्स किंवा सेकंडरी रॉक्स म्हणतो. सेडिमेंटरी रॉक्स किंवा सेडिमेंट म्हणजे काय की एखाद्या जागेवर एखादी गोष्ट येऊन साचणे.
तसंच या खडकाच्या बाबतीत पण सेम होतं. प्रायमरी रॉक्सवर काहीतरी प्रक्रिया होऊन त्याचे तुकडे होऊन त्या गोष्टी एकत्र येतात, त्या साचतात आणि त्याच्यावर एक दाब पडून एक सेडिमेंटरी रॉक्स किंवा त्याला मराठीत आपण स्तरित खडक किंवा गाळाचे खडक हे तयार होतं. आता प्रश्न मागच्या वेळेस असा आला होता राज्यसेवा पूर्वला की फॉसिल फ्युअल नाही, फॉसिल्स जीवाश्म हे कोणत्या खडकामध्ये आढळतात. आता सोपं आहे, जीवाश्म हे सेडिमेंटरी रॉक्समध्येच आढळतील, कारण ते वर असतात. नदीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की खडकाचे तुकडे वहन कोण करते? नदी करते, वारं करते, हवा करते, जास्त नदीच करते. ते वहन करते, त्याच्यासोबत नदीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, जीवाश्म असतो, मेलेली जनावरे, मेलेली जनावरे, झाडांचा पालापाचोळा, झाडे, हे सगळे जीवाश्म आहेत. हे कधीतरी त्या खडकामध्ये येऊन बसतात आणि वर कधीतरी दाब पडला की मग त्याचं सेडिमेंटरी रॉक्स तयार होते. त्यामुळे जीवाश्म जर विचारलं कोणत्या खडकामध्ये आढळतात, तर जीवाश्म हे सेडिमेंटरी रॉक्स किंवा सेकंडरी रॉक्समध्येच आढळतात. ते कुठल्याही प्रायमरी रॉक्स किंवा मेटामॉर्फिक रॉक्समध्ये नसतात. अल्ट्रेशन ऑफ द एक्झिस्टिंग प्रायमरी अँड सेकंडरी रॉक्स. प्रायमरी आणि सेकंडरी रॉक्समध्ये होणारा फरक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉकलाच आपण रूपांतरित खडक म्हणतो. रूपांतरित खडक हा इग्नियस रॉक म्हणजे प्रायमरी रॉक, सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे सेकंडरी रॉक्स यांच्यापासून तयार झालेला जो खडक असतो, याच्यामध्ये रूपांतर होऊन जो तयार झालेला खडक असतो त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक्स असं म्हणतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता इग्नियस रॉक्स आपण डिटेलमध्ये बघू. इग्नियस रॉक्स प्रायमरी और मॅसिव्ह रॉक्स. मी मगाशी सांगितलं की इग्नियस रॉकचे 2 प्रकार आहेत. त्याच्या थंड होण्यावर ते 2 प्रकार डिपेंड आहेत. तो थंड कुठं होतो? सरफेसवर येऊन होतो की पृथ्वीच्या गर्भामध्ये होतो? त्याच्यावर त्याचे 2 प्रकार पडतात. तर बघा, आधी आपण बघू प्लुटॉनिक्स और इंट्रुसिव्ह रॉक्स. The rocks result when magma cools and crystallizes slowly within the earth crust. जो अर्थ क्रस्ट आहे, पृथ्वीचा जो गर्भ आहे, पृष्ठभागाच्या खाली जर थंड होत असेल तर तो प्लुटॉनिक किंवा एक्सट्रुसिव्ह रॉक आहे. आणि याच्यामध्ये डेफिनेशन महत्त्वाची आहे आणि त्याचे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत. जोड्या लावा येऊ शकतो, जोड्या लावायला येतातच. बघा एक्झाम्पल बघा, हे पाठच करायचे आहेत आपल्याला. ग्रॅनाइट, डायोराइट आणि गॅब्रो. तुम्ही ट्रिक लावा, कसंही करा. एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत, एक्झाम्पल पाठच करायला लागतील. ग्रॅनाइट मी तुम्हाला व्होल्कॅनिकचं सांगितलं बघा, बेसाल्ट, ती एकच लक्षात ठेवा तेवढं. आणि याच्यामध्ये ग्रॅनाइट आणि गॅब्रो हे 2 लक्षात ठेवले तरी चालतील, म्हणजे कारण त्यांची विचारण्याची फ्रिक्वेन्सी ही जास्त आहे. ग्रॅनाइट, डायोराइट, गॅब्रो. ठीक आहे. हे 3 लक्षात ठेवा, ग्रॅनाइट, डायोराइट आणि गॅब्रो. आता बघा, व्होल्कॅनिक और एक्सट्रुसिव्ह रॉक्स. मग असे सांगितलं, जो बाहेरून थंड होतो तो एक्सट्रुसिव्ह, एक्स म्हणजे बाहेर, इन म्हणजे आत. प्लुटॉनिक, व्होल्कॅनिक त्याचे सिनॉनिम्स आहेत, तेही लक्षात ठेवले तरी चालतील. These rocks are formed due to the consolidation of magma when it flows on the earth surface. Within the earth crust आणि ऑन द अर्थ सरफेस हे 2 कीवर्ड्स आहेत, एवढेच लक्षात ठेवायचे. इज कॉल्ड लावा. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागावर तो लावा, त्याचं नाव पृष्ठभागावर आल्यावर लावा होतं. आणि जर तो अर्थ सरफेसमध्ये असेल तर अर्थ सरफेसमध्ये आपण त्याला मॅग्मा म्हणतो. काय म्हणतो? मॅग्मा. आणि त्याचं एक बेस्ट उदाहरण आहे बेसाल्ट. महाराष्ट्राचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. पूर्ण पठार, पूर्व विदर्भ आणि कोकणचा भाग सोडला तर पूर्ण महाराष्ट्र पठार म्हणजे हे कशापासून बनलेलं आहे? बेसाल्ट खडकापासून. ठीक आहे. ते सर्व आपण पुढं कव्हर करणार आहे. ती सॉईल, आपली सॉईल काळी सॉईल, त्याच्यामध्ये मॉन्ट मोरिलोनाइट असलेलं मिनरल. राज्यसेवा मुख्याला प्रश्न आलेले आहेत, याच्यावरही प्रश्न आलेले आहेत बरेच. याचे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. आणि डेफिनेशन आणि एक्झाम्पल हे दोन्हीही महत्त्वाचं आहे, कारण मागच्या वेळेस राज्यसेवा मुख्याला इन्फिल्ट्रेशनची डेफिनेशन विचारली होती. त्यामुळं प्रत्येक डेफिनेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. डेफिनेशनवर पण प्रश्न आलेले आहेत आणि एक्झाम्पल तर खूपच महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट, व्हॉट इज सेडिमेंटरी रॉक्स. सेडिमेंटरी रॉक मराठीत आपण त्याला काय म्हणतो? स्तरित खडक. मराठीत आपण काय म्हणतो त्याला? स्तरित खडक. बघा आता, डिराईव्ह फ्रॉम द इग्नियस रॉक्स, हेन्स सेकंडरी फॉर्मेशन. कारण तो त्याची तयार होण्याची स्टेज दुसरी आहे, कारण सुरुवातीला तयार होत नाही. सुरुवातीला फक्त इग्नियस रॉक तयार होतो,
तो पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये जो काही मॉल्टन मॅग्मा असतो, कन्व्हेक्शन सेल वगैरे बरंच काही आहे, ते भूगोलाचा पार्ट आहे. तो थोडं आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळं आपण त्यात शिरणार नाही. आपल्याला आपल्या महत्त्वाचे टॉपिकच आपण डिस्कस करू. तर तो मोल्टन मॅग्मा जेव्हा येतो तो प्रायमरी स्टेजमध्ये असतो. त्याच्यापासून तयार होणारा प्रायमरी रॉक्स. पण त्याच्यानंतर त्या रॉक्सपासून तयार होणारे दुसरे रॉक्स हे सेकंडरी रॉक्स आपण त्याला म्हणतो. मग डिराईव्ह फ्रॉम द इग्नियस रॉक्स हे सेकंडरी फॉर्मेशन. इग्नियस रॉक्सपासून तयार होते म्हणून त्याला आपण सेकंडरी फॉर्मेशन म्हणतो, कारण ते दुसऱ्या स्टेजमध्ये तयार होतं ना, म्हणून सेकंडरी फॉर्मेशन. ठीक आहे. आता फॉर्म ॲट द अर्थ सरफेस. आता मग अशीच बघितलं, सेडिमेंटरी रॉक्स अर्थ सरफेसवरच तयार होणार आहे, आत तत्वर जाऊन तयार होणार नाही. कारण तो कशामुळे तयार झालेला आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो काही खडकाचे तुकडे येतं, ते खडकाचे तुकडे एकत्र येऊन साचून त्यांचे एकावर एक स्तर होऊन आणि त्याच्यावर दाब पडून तयार होणाऱ्या खडकाला आपण सेडिमेंटरी रॉक्स म्हटलेलं आहे. त्यामुळं हे अर्थ सरफेसवरच तयार होईल. बाय द ॲक्युम्युलेशन अँड सिमेंटेशन ऑफ फ्रॅगमेंट्स ऑफ अर्लियर रॉक्स. फ्रॅगमेंट म्हणजेच काय, तुकडे. अर्लियर रॉक्स म्हणजेच काय, जुने रॉक्स, इग्नियस रॉक्स असतील किंवा दुसरे काही खडक असतील, त्या खडकापासून त्याच्या तुकड्यापासून ते तुकडे आपलं वेगवेगळे होऊन त्यानंतर ते एकत्र येतात, त्याच्यावर दाब पडतो, त्याच्यामध्ये जीवाश्मही गाळले जातात आणि त्याच्यानंतर जो रॉक तयार होतो ना त्याला आपण सेडिमेंटरी रॉक्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये फार काही नाही आहे. मेटामॉर्फिक रॉक्स नेक्स्ट आपला टॉपिक आहे. मेटामॉर्फिक रॉक्स. मेटामॉर्फिक रॉक्स आर फॉर्म बाय सब्जेक्टिंग एनी रॉक्स टाईप, that is sediment rock, igneous rocks, or another older metamorphic rock to different temperature and pressure condition than those in which the original rocks was formed. आता बघा, याचा अर्थ काय आहे की मेटामॉर्फिक रॉक्स हे काय होतं, कोणतंही जुनं रॉक्स असेल, सेडिमेंटरी रॉक्स असू दे, इग्नियस रॉक्स असू दे, इवन एखादा मेटामॉर्फिक रॉक जरी असला, त्या रॉक्सवर टेम्परेचर आणि प्रेशर, तापमान आणि दाब यांचा परिणाम होऊन त्या खडकामध्ये जे बदल होतात आणि एक नवीन खडक तयार होतो, त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. कारण त्याचं मराठीत नावच आहे रूपांतरित खडक. त्यामुळे या तिन्ही खडकामध्ये रूपांतर होऊन जो नवीन खडक तयार होतो मित्रांनो, तो खडक असतो मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक म्हणजे रूपांतर होतं. या तिन्ही बेसिक जे खडक आहेत, इग्नियस रॉक्स, सेडिमेंटरी रॉक्स किंवा मेटामॉर्फिक रॉक्ससुद्धा, याच्यामध्ये कोणते दोन घटक आहेत, तापमान आणि दाब, टेम्परेचर अँड प्रेशर, याच्यामुळे जर काही बदल होत असेल आणि एक नवीन खडकाची निर्मिती त्या ठिकाणी होत असेल तर तो मेटामॉर्फिक रॉक असतो. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये जास्त सांगण्याची काही गरज नाही. पुढं आपण कोणत्या खडकापासून, मग पेपरमध्ये प्रश्न कसा येतो की कोणत्या अग्निज खडकापासून कोणता मेटामॉर्फिक रॉक तयार होतो, कोणत्या सेडिमेंटरी रॉक्सपासून कोणता मेटामॉर्फिक रॉक तयार होतो, याच्या जोड्या लावा येतात किंवा अयोग्य जोडी ओळखा, करेक्ट पेअर ओळखा, असे प्रश्न तयार होतात. ते आपण पुढे घेतलेले आहेत. बघू नेक्स्ट. बघा मित्रांनो, पुढची एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण. कोणत्या खडकापासून कोणतं रॉक तयार होतं. आता बघा, नीस जे मी सुरुवातीला दिले ना डाव्या साईडला, ते रूपांतरित खडक आहेत किंवा मेटामॉर्फिक रॉक्स आहेत. आणि कुठल्या बेसिक खडकापासून किंवा कुठल्या प्रायमरी किंवा सेकंडरी कोणत्या इग्नियस किंवा सेडिमेंट रॉक्सपासून ते तयार झालेले आहेत, ते आपण पुढे घेतले, ते पुढच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, नीस हे जे रूपांतरित खडक आहे किंवा मेटामॉर्फिक रॉक्स आहे, हे फॉर्म फ्रॉम ग्रॅनाइट. जी असं ध्यानात ठेवा, जी आणि जी, ग्रॅनाइट नीज. तुम्ही काय प्रोनाऊन्सिएशन करता ते मला माहीत नाही, पण मी तरी त्याला नीस म्हणतो. ग्रॅनाइट नीस. ते TE आहे, ते थोडं स्पेलिंग मिस्टेक आहे. फॉर्म फ्रॉम ग्रॅनाइट. नीस कशापासून तयार झालं, ग्रॅनाइटपासून. शिस्ट कशापासून तयार झालं, बेसाल्ट किंवा शेलपासून सिस्ट. क्वार्ट्झाइट कशापासून तयार झालं, क्वार्ट्स और सँडस्टोन. हे सँडस्टोन सेडिमेंट रॉक्स आहे मित्रांनो. या सँडस्टोनपासून क्वार्ट्झाइट तयार झालं. ग्रॅनाइट आपण मगाशीच बघितलं, ग्रॅनाइट हे कोणतं रॉक आहे, इंट्रुझिव्ह रॉक आहे. तर इंट्रुझिव्ह म्हणजे कोणतं, इग्नियस रॉकपासून नीज. बेसाल्ट हे कोणतं रॉक आहे, इग्नियसच आहे पण एक्सट्रुसिव्ह आहे, त्याच्यापासून सिस्ट. त्यानंतर बघा, सँडस्टोन, क्वार्ट्स हे सेडिमेंटरी रॉक्स आहे, त्याच्यापासून क्वार्ट्झाइट. आता बघा, शेलपासून स्लेट आणि लाईमस्टोनपासून मार्बल. कारण टेम्परेचर आणि प्रेशरमुळं यांच्यामध्ये जो बदल होतो ना, तो म्हणजे रूपांतरित खडक. आता या लाईमस्टोनवर टेम्परेचर प्रेशरचा बदल होऊन त्याचं लाईमस्टोनचं रूपांतर मार्बलमध्ये होतं. ठीक आहे.
आता लाईमस्टोन हे एक काय आहे, सेडिमेंटरी रॉक्सच आहे. सेडिमेंटरी रॉक्सचाच तो प्रकार आहे लाईमस्टोन, सँडस्टोन हे स्टोन सगळे सेडिमेंटरी रॉक्सच आहेत. आता बघा हे झालं. आता एवढं तुम्हाला पाठ करायचं आहे. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. या चार्टवर बरेच प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, बेसिक प्रश्न आहेत याचे. हे प्रश्न राज्यसेवा पूर्व मुख्य हा खरं तर भूगोलाचा पार्ट आहे, तो ॲग्रिकल्चरचा पार्ट तसा नाहीच आहे, पण सॉईल सायन्समध्ये तो आम्हाला ॲग्रिकल्चरला असताना इंट्रोडक्शनमधून हा पार्ट सुरुवातीला घ्यायचे. कारण आमचा कोर ॲग्रिकल्चरचा पार्ट, कोर सॉईल सायन्सचा पार्ट किंवा ॲग्रिकल्चरचा पार्ट हा तसा नाही आहे. बघा नेक्स्ट. आता बघा मित्रांनो, रॉक्समध्ये सिलिकाचं प्रमाण शिलिकाचं प्रमाण असतं. तर त्या शिलिकाच्या प्रमाणावरून, सिलिका म्हणजे SiO2, ठीक आहे, SiO2, तर त्या सिलिकॉन ऑक्साईड किंवा त्याला आपण सिलिका म्हणतो, सिलिकॉन ऑक्साईडला आपण काय म्हणतो, सिलिका. तर सिलिकाच्या प्रमाणावरून आपण त्या रॉकचं ॲसिड रॉक्स आणि बेसिक रॉक्स असं वर्गीकरण करतो. आता बघा, सिलिकाचं प्रमाण हे जास्त असेल तर त्याला आपण ॲसिड रॉक्स म्हणतो. मग ते प्रमाण किती असतं, 65 ते 70% किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाण असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ॲसिड रॉक्स म्हणतो. ॲसिड रॉक्स म्हणजे काय, ॲसिड आणि बेसिक कशावर फॉर्मेशन केलेलं आहे, आपण कोणत्या क्रायटेरियावर आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, सिलिकाचं असलेलं कंटेंट, त्या ह्याच्यावर आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता सच रॉक्स हॅव 65 to 70% सिलिका. आता त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, सँडस्टोन, ग्रॅनाईट, रायोलाईट, पॅगमॅटाईट. आता याच्यामध्ये सँडस्टोन आणि ग्रॅनाईट हे जास्त वेळा विचारलेले आहेत आणि ते दोनच महत्त्वाचे आहेत, त्यामुळं ते तेवढे लक्षात ठेवायचे. ते तेवढं तुम्हाला पाठच करावं लागणार मित्रांनो. त्याच्यामध्ये काही ट्रिक वगैरे ते नाही. आता मी ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी असल्यामुळं माझ्या ते सगळं पाठ आहे, त्यामुळं ट्रिक वगैरे मी काय त्याची तशी बनवली नाही, पण बऱ्याच गोष्टी इथं सोप्या आहेत, त्यामुळं ट्रिकची काही गरज नाही. तर पुढचे जे काही पुढं बरंच आता अवघड येणार आहे किंवा अवघड काही टॉपिक आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रिक तयार केलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगत जाईल. सच रॉक्स हॅव 65 to 70% सिलिका. 65 ते 70% सिलिका म्हणलं की ॲसिड रॉक्स मारायचं, सँडस्टोन आणि ग्रॅनाईट, एवढं सोपं आहे. आता बघा नेक्स्ट, बेसिक रॉक्समध्ये काय येतं, 40 ते 55% सिलिका. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ज्याच्यामध्ये सिलिका जास्त ते ॲसिड रॉक्स, ज्याच्यामध्ये कमी ते बेसिक रॉक्स. मग ॲसिड रॉकमध्ये 65 ते 70, बेसिक रॉकमध्ये 40 ते 55. त्याचं काय होतं, सँडस्टोन आणि ठीक आहे ग्रॅनाईट. याच्यामध्ये काय आहे, लाईमस्टोन आहे, बेसाल्ट आहे, गॅब्रो आहे, डायबेज आहे. बेसाल्ट बघा, बेसाल्टचा बी आणि बेसिकचा बी बेसाल्ट, ठीक आहे. लाईम पण आपलं बेसिकच असतं, खडू, त्यामुळं ते बेसिक गरज आहे ना ती खडू. शाळेत खडू फळा मोहीम आली होती मागच्या वेळेस, त्याच्यामध्ये बेसिक काय होतं, फळा आणि खडू. ते खडू म्हणजे लाईम म्हणजे बेसिक करून तुम्ही ध्यानात ठेवा. गॅब्रो, डायबेज हेही महत्त्वाचे आहेत. लाईमस्टोन आणि बेसाल्ट हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं ते दोन लक्षात ठेवा. गॅब्रो आणि डायबेज हे ठेवू शकता. हे कोर जॉग्राफीचा पार्ट आहे, त्यामुळे जॉग्राफीमध्ये आपल्याला फायदा होतो. प्राकृतिक भूगोलाचा हा पार्ट आहे, त्यामुळं राज्यसेवा पूर्व, कंबाईन पूर्व सगळ्यांना याचा फायदा होणारच आहे. नेक्स्ट. आता बघा मिनरल्स आज थोडक्यात पाहू, त्याची इंट्रोडक्शन बघू आणि नंतर उद्याच्या अंकामध्ये त्याचं डिटेलमध्ये बघू. मिनरल्स आर नॅचरली ऑकरिंग सॉलिड विथ अ डेफिनेट केमिकल कंपोजिशन अँड क्रिस्टल स्ट्रक्चर. मिनरल्स एक नॅचरली ऑकरिंग सॉलिड आहे, तो नैसर्गिकरित्या आढळतो. एक डेफिनेट केमिकल कंपोजिशन त्याला असतं, एक फॉर्म्युला त्याचा असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटचा एक फॉर्म्युला असतो, जो ढोबळ मानाने नसतो. त्याचा एक फॉर्म्युला किंवा एक केमिकल नेचर त्याचा असतं, एक डेफिनेट फॉर्म्युला त्याचा असतो. आणि त्या कंपोजिशन आणि कसं त्याचं नेचर कसं असतं, क्रिस्टल स्ट्रक्चर असतं. एक केमिकल कंपोजिशन, डेफिनेट केमिकल कंपोजिशन आणि एक चांगलं क्रिस्टल स्ट्रक्चर, हे की पॉईंट आहेत त्यातले. डेफिनेट केमिकल कंपोजिशन आणि क्रिस्टल स्ट्रक्चर याच्यापासून बनलेलं जे सॉलिड मास आहे त्याला आपण मिनरल्स म्हणतो. रॉक्स आणि मिनरलचा फरक काय आहे, रॉक्समध्ये बऱ्याच गोष्टी येतात, त्याच्यामध्ये मिनरल्स पण येतं, ठीक आहे. मिनरल हा रॉकचा एक पार्ट आहे आणि रॉकचा पार्ट आहे, ठीक आहे. त्याचा सब पार्ट म्हणजे एक मिनरल्स, त्याचे सब पार्ट म्हणजे मिनरल्स असतात. रॉकमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्तही मिनरल्स असू शकतात, ठीक आहे. त्याच्या मिळून बनलेलं ते रॉक्स असतं. मिनरल्समध्ये त्याचं एक सेपरेट डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतं, त्याच्या प्रॉपर्टीज असतात, ठीक आहे. त्यामुळे ते मिनरल्स असतं. आता थोडक्यात समरी बघू. आता आपण काय बघितलं, रॉक्स बघितले. रॉक्समध्ये कोणते रॉक्स बघितले, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक्स, मेटामॉर्फिक रॉक्स. इग्नियस रॉकमध्ये 2 रॉक बघितले, प्लुटॉनिक रॉक्स म्हणजेच इंट्रुसिव्ह रॉक, व्होल्कॅनिक रॉक्स म्हणजेच एक्सट्रुसिव्ह रॉक. जे बाहेर येऊन थंड होतो ते एक्सट्रुसिव्ह रॉक, आतमध्ये थंड होतो ते इंट्रुसिव्ह रॉक. आतमध्ये त्याला मॅग्मा म्हणतात, बाहेर आल्यावर त्याला लावा म्हणतात.
त्यामध्ये ॲसिड रॉकमध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त असतं 65 ते 70%. बेसिक रॉकमध्ये सिलिकाचं प्रमाण 40 ते 55% असतं. पहिल्याचं एक्झाम्पल आहे सँडस्टोन, दुसऱ्याचं सँडस्टोन आणि ग्रॅनाइट, दुसऱ्याचं एक्झाम्पल आहे लाईमस्टोन, गॅब्रो आणि बेसाल्ट, आणि त्याच्यानंतर मिनरल्स. ठीक आहे. व्हिडिओची लेंथ थोडी जास्त होते, त्यामुळं आपण थोडं हे फास्ट घेतलं. शेवट समरीला काही एवढं हे नाही, परत व्हिडिओ तुम्ही बघू शकता. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आवडला असेल तर खरंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण तुमची एक लाईक आमचा उत्साह वाढवतो, हे मी नेहमीच सांगत असतो. धन्यवाद.